विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सभापती महोदय, सन्माननीय खडसे साहेबांनी या संदर्भात जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, पहिली गोष्ट तर मेहतर समाजावर बिलकुल अन्याय सरकार करणार नाही हे आपण खात्री बाळगा। आणि अरे बाबा, आता परत बोलू मी आता? ओ भाई, आम्ही सभापती महोदया, आम्ही आल्या 29/9/2022 रोजी एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। यावेळेस काही विषय असा निर्माण झाला होता जी इतर समाजाची लोक जी आहेत ती सफाई कामगार म्हणून लागले, त्यांच्या वारसा हक्कांना नोकरी देण्यासंदर्भातला विषय वारंवार निवेदन प्राप्त होत होती नाताभाऊ, आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला। परंतु कॅबिनेट बैठकीमध्ये मेहतर वाल्मिकी समाज याच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची ठामपणे आहे। त्यानंतर 21/11/2022 रोजी एक बैठक झाली, त्यामध्ये देखील या उपसमिती गठीत केली नाताभाऊ। त्यानंतर या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 7/12/2022 रोजी झाली। त्याचे मला वाटतं अध्यक्ष आपले उपमुख्यमंत्री आहेत, बरोबर ना? या आमच्या बैठकीमध्ये आपली जी भावना आहे ती पूर्णपणे या भावनेचा आदर, त्या समाजाचा आदर, कारण त्यांनी खूप मेहनत केलेली आहे। सुरुवातीला कोण काम करत होतं, आणि म्हणून ज्या जागा रिक्त आहेत त्या तातडीने नगर विकास विभागाला मी स्वतः सूचना देईन। सन्माननीय अनिकेत ना सभापती महोदया, सफाई कामगारांच्या मुलांना वारसा हक्काने आपण जेव्हा नोकऱ्या देतो त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला नियुक्ती देतो आपण। हा आपण ऑलरेडी आपलं सुरू आहे। त्यामुळे याच्यामध्ये असं नाही की बाबा तो BA आणि MLA झाला, MA झालाय आणि त्याला आपण झाडू मारायला लावतो, असं नाहीये भाई। नाही, असं कुठं तुमच्या निदर्शनास आलं तर सांगा। आणि त्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला नियुक्ती दिली जाते। अशी कुठली उदाहरणं तुमच्याकडे असेल तर द्या तुम्ही। सन्माननीय प्रवीण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।